श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, पिंपळाच्या झाडामागचे रहस्य, एक धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल माहिती आज आपण घेणार आहोत. झाडांना केवळ वनस्पती म्हणून न पाहता त्यांना एक दैवी आणि आध्यात्मिक स्थान आहे. त्यातही पिंपळाचे झाड हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. याला ब्रह्मवृक्ष, देववृक्ष, पवित्र वृक्ष अशा अनेक नावांनी ओळखले जाते. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म व आयुर्वेद या सगळ्यांमध्ये याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, पिंपळाच्या झाडामागे असे कोणते रहस्य आहे की जे याला इतके पवित्र मानले जाते? या भागात आपण या झाडामागची धार्मिक, आध्यात्मिक, शास्त्रीय आणि तांत्रिक रहस्य उलगडून पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अजून जर आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आपण जर अजून आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लगेच जाऊन जॉईन व्हा. तिथेही आपल्याला अशीच नवनवीन माहिती मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया. पिंपळाचे झाड आणि धार्मिक ग्रंथातील उल्लेख हे सांगतात की ऋग्वेदात पिंपळाच्या झाडाचा उल्लेख अश्वत्थ या नावाने केला आहे. याचा अर्थ असा आहे की जो कधीच नष्ट होत नाही. यावरून पिंपळाचे झाड हे नश्वर नसून शाश्वत मानले गेले आहे. ऋग्वेदात अश्वत्थ वृक्षाला देवाची सावली असे म्हटले आहे. भगवद्गीतेत पिंपळाचे स्थान. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ऊर्ध्व मूल मध शाखमश्वत्थ प्राहुरव्ययम असे सांगितले आहे. याचा अर्थ म्हणजे अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ हा उलटा आहे, म्हणजे त्याची मुळे वर म्हणजे परमेश्वराजवळ असून शाखा खाली पसरलेल्या आहेत. हे विश्व अशा झाडासारखे आहे. यातून हे स्पष्ट होते की पिंपळ हे केवळ झाड नाही तर ब्रह्मांडाचे एक प्रतीक आहे. रामायण व महाभारतातील उल्लेख. रामायणात माता सीतेने अशोक वाटिकेमध्ये ज्या झाडाखाली रामाची आठवण करत बसली होती ते झाड अनेक विद्वानांनी पिंपळाचे झाड असल्याचे म्हटले आहे. महाभारतात भीष्माचार्यांनी धर्म, कर्म आणि मोक्ष यावर ज्ञान हे पिंपळाच्या झाडाखाली दिले होते असे मानतात. देवतेचा वास. पिंपळाच्या झाडात कोणते देव राहतात? पिंपळ हे झाड फक्त एक वनस्पती नसून त्यात 3 प्रमुख देवांचा वास मानला जातो. झाडाच्या मुळांमध्ये ब्रह्मा राहतात. मुळांमध्ये सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचा वास आहे, म्हणून मुळांच्या आसपासची जागा ही पवित्र मानली जाते. खोडांमध्ये विष्णूचा वास. झाडाच्या खोडात भगवान विष्णूचा वास असल्याने त्या भागाला हात लावून नमन केले जाते. पानांमध्ये शिव म्हणजे पानांमध्ये भगवान शिवाचे निवासस्थान मानले जाते, म्हणून पिंपळाची पाने देवी व देवतांच्या पूजेमध्ये वापरली जातात. पिंपळ पूजा. धार्मिक नियम आणि पद्धती पाहू. पूजा कोणत्या दिवशी करावी? शनिवार. शनिदेव पिंपळाच्या झाडाशी संबंधित आहेत. शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदोष कमी होतो. गुरुवार. विष्णूच्या भक्तांनी गुरुवारी पिंपळ पूजा करावी. अमावस्या, पौर्णिमा यामध्ये पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. पूजेचे विधी. झाडाजवळ स्वच्छ होऊन जावे. गंध, फूल, अक्षता, दूध, जल अर्पण करावे. झाडाभोवती 7, 11 किंवा 21 फेऱ्या माराव्यात. लील मंत्र म्हणावेत. ओम अश्वत्थाय नमः, ओम त्रिलोक्यनाथाय नमः. दिवा लावावा व काही वेळ ध्यान करावे. आता प्रेतबाधा आणि उपाय. मित्रांनो, पिंपळाखाली रात्री बसू नये असे म्हटले जाते, कारण तांत्रिक शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली प्रेतात्मा, भूत, यक्ष, गंधर्व यांचा वास असतो. म्हणून रात्रीच्या वेळेस या झाडाजवळ जाणे टाळले जाते. काही तांत्रिक क्रिया फक्त पिंपळाखालीच होतात. काल सर्पदोष शांती. पिंपळाखाली विशिष्ट पूजेमुळे शांती होते. सर्पबाधा निवारण. पिंपळाच्या पानांनी विशेष मंत्राद्वारे केलेले स्नान उपयुक्त मानले जाते. नजर दोष. पिंपळाच्या पानाचं तोरण बांधल्याने घरावरची वाईट नजरही दूर होते. पिंपळाचे झाड आणि स्त्रियांसाठी विशेष नियम. पिंपळाला स्पर्श करण्यास बंदी. पूर्वी स्त्रियांना पिंपळाला हात लावण्यास बंदी होती, पण काही भागात स्त्रिया आजही फेऱ्या घालतात. पवित्रतेच्या नियमांचे पालन करत त्यांनी पूजा केली तर त्यांना ते पुण्य लाभते. वडाच्या झाडासारखेच पिंपळाचे झाडही दीर्घायुष्य आणि पतीसाठी उपयुक्त मानले जाते. पिंपळ हे झाड 24 तास ऑक्सिजन सोडते, त्यामुळे हे झाड पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. रात्रंदिवस हा वृक्ष प्राणवायू निर्माण करतो. पिंपळाचे झाड हे जमिनीतील जल व पोषण बाहेर खेचून आसपासची जमीनही सुपीक करते.
औषधी उपयोग. पिंपळाचे औषधी उपयोग आहेत ते म्हणजे पिंपळाची साल ही त्वचा रोगावर अत्यंत उपयोगी आहे. पिंपळाच्या पानाचा रस हा सर्दी तापावर गुणकारी मानला जातो. पिंपळाचे झाड आणि वास्तुशास्त्र. तर घराजवळ पिंपळ लावावा का? वास्तुशास्त्रानुसार घराच्या अगदी मध्यभागी पिंपळ नसावा, कारण त्याचे मूळ खोल जातात व वास्तूची ऊर्जा बिघडवू शकतात. मात्र मंदिराजवळ किंवा उघड्या जागेत लावल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. देवळात पिंपळ लावण्याचे कारण. देवळाजवळ पिंपळ लावल्याने भक्तांना ताजेपणा, छाया, शांतता व पुण्य मिळते. तिथे नियमित पूजा होत असल्याने झाडही धार्मिक ऊर्जा केंद्र बनते. पिंपळाचे झाड आणि संतान प्राप्ती. संतान प्राप्तीच्या पूजेमध्ये खूप महत्त्व आहे. अनेक ठिकाणी नवविवाहित जोडप्यांनी पिंपळ पूजा केल्यास संतान प्राप्ती होते असा विश्वास आहे. उदाहरणार्थ पिंपळाला नारळ अर्पण करणे, पानांनी घरातील देवीची पूजा करणे. अनेक ठिकाणी असे पिंपळाचे झाड सापडते जे कोणी लावलेले नसते, पण मंदिरात अचानक उगम पावते. याला दैवी लक्षण मानले जाते. आपण पाहिले असेल, कधी कधी पिंपळाच्या झाडाच्या खोडातून दुधासारखा रस बाहेर येतो. याचा अर्थ स्थान पवित्र असून तेथे देवतेची कृपा आहे असा समज होतो. पिंपळाचे झाड हे केवळ झाड न राहता धर्म, अध्यात्म, विज्ञान, ऊर्जा यांचे साक्षात प्रतीक आहे. आपण पिंपळाच्या झाडाप्रती श्रद्धा बाळगून त्याचे पूजन केले, तर त्याचे रक्षण केले, तर आपल्याला आयुष्यात मानसिक शांती, रोगमुक्ती, पितृदोष व शनिदोषाची शांती, संतती सुख आणि चांगले आरोग्य ही सर्व फळे मिळू शकतात. पिंपळ हे झाड नष्ट होत नाही, कारण त्यात देव वास करतात आणि जे झाडात देव शोधतात त्यांच्या आयुष्यात कधीच अंधार राहत नाही. आपणही दर शनिवारी एक दिवा लावा व 7 फेऱ्या घाला आणि मनोभावे ओम अश्वत्थाय नमः म्हणा. नक्कीच तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपण जर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.